एखादा पक्ष उभा राहायला पक्षाचा कार्यकर्ता खूप महत्वाचा असतो. पक्ष नेतृत्व कितीही खंबीर असलं तरी त्या पक्षाला उभं राहण्यासाठी कार्यकर्त्याची भूमिका ही खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. आज अशाच एका कार्यकर्त्याशी मी तुम्हाला भेटवणार आहे आणि नेमका कार्यकर्ता कसा उभा राहतो, कार्यकर्त्याचा प्रवास काय असतो, कार्यकर्त्यावर जबाबदाऱ्या काय असतात हे जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत नाशिकचे राजेंद्र नानकर आहेत. ते शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कार्यकर्ता नेमका काय काम करतो, घोषणाबाजीच्या ऐवजी त्याची कामं काय आहे, सोबतच ग्रामीण भागामध्ये राजकारण कसं नेमकं चालतं, पक्षाची एकजूट कशी केली जाते हे जाणून घेणार आहोत. स्वागत आहे सर तुमचं न्यूज स्क्वेअर मराठीमध्ये. सर्वात प्रथम मला सांगा की कार्यकर्ता म्हणजे नेमकं काय? कार्यकर्ता म्हणजे की एखाद्या पक्षाचा सदस्य झाल्याच्या नंतर त्या पक्षाचे ध्येय धोरण आणि त्या पक्षाबद्दल असलेली आस्था, त्या पक्षाबद्दलचे असलेले प्रेम ज्या कार्यकर्त्यांमध्ये असतो ती कार्यकर्त्याची जिद्द असते. मी गेल्या 45 वर्षापासून शिवसेना पक्षाचं काम करतो. मी शिवसैनिक म्हणूनच काम करतो. मी कुठल्या पदाची अपेक्षा बाळगली नाही आणि मी बऱ्याच वेळेस पदं किंवा तिकीटं मागण्याचा प्रयत्न केला, पण मला काही तो प्रयत्न करत असताना तर मला काही कुठलं तिकीट किंवा पद देण्यात आलं नाही. पण तरी मी कार्यकर्ता म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराने ही पायीक झालेल्या या शिवसेनेचं मी काम करतो. गेल्या 45 वर्षामध्ये खूप चढ उतार बघितले. आमदार खासदार हे होत असतात, ते निवडून येतात, पण हे निवडून आणण्यामागे प्रत्येक कार्यकर्त्याचा हा सिंहाचा वाटा असतो. हा कार्यकर्ता तन मन धन आणि प्रामाणिकपणे काम करतो. तसं मी सुद्धा आमच्या नाशिकला खासदार असो, आमदार असो, नगरसेवक असो, प्रत्येक वेळेस संघटनेसाठी की संघटनेचं आपण काहीतरी देणं लागतो, कुठेतरी विचारांची देवाणघेवाण, एक वैचारिकता, एक नीतिमूल्य या पक्ष संघटनेचं आपण काम करत असतो. म्हणून आपण आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये बरेच आमदार खासदार हे पक्ष बदलत असतात, पण जरी आमदार खासदारांनी पक्ष बदलला असेल पण जो कार्यकर्ता आहे ग्रामीण लेवलचा की शहरामधला, जो शिवसैनिक आहे, जो शिवसेनेला मानणारा वर्ग आहे, हा आहे त्या जागेवर आहे. आमदार खासदार हे फक्त आपल्या पद वाचवण्यासाठी किंवा सत्तेसाठी, सत्ता आणि पैसा आणि सत्ता, पण कार्यकर्ता जो आहे, कार्यकर्ता हा ह्या कार्यकर्त्याला खरा जो न्याय मिळायला पाहिजे तो भेटत नाही. मी माझ्यावरून सांगतो, मी गेल्या 45 वर्षामध्ये खरोखर एक प्रामाणिक चांगलं काम केलं, कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता. पण तरी खूप लोक म्हणतात की तुम्ही इतके वर्ष काम करतात मग तुम्हाला तिकीट का भेटत नाही, तुम्हाला कुठलं चांगलं पद का देत नाही. हे आता वरिष्ठांनी त्याबाबत त्याच्या दखल घेतली पाहिजे. पण मला सुद्धा वाटतं की मी एक चांगलं काम करतो. मला सुद्धा एक अपेक्षा आहेत की मला कुठेतरी एक नगरसेवकचं तिकीट किंवा कुठलं तरी चांगलं पदाचं तिकीट दिलं पाहिजे. पण आता वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हातात असतं. पण हल्ली जे बघितलं, जो प्रामाणिक कार्यकर्ता असतो त्याच्यावर अन्याय सतत होत असतो. जे नेत्यांच्या मागे पुढे फिरणारे, जे सतत पक्ष बदलणारे, त्याच लोकांना तिकीटं दिले जातात आणि त्याच लोकांना पुढे महत्व दिलं जातं. म्हणून जो खरोखर कार्यकर्ता आहे माझ्यासारखा, तो पक्षापासून दुरावला जातो. असं असताना सुद्धा मी कुठल्याही प्रकारे मी कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही आणि मी शेवटपर्यंत शिवसेना पक्षाचंच काम करत असणार. मी उद्धव साहेब ठाकरे आणि आदित्य साहेब ठाकरे यांच्या विचाराने या महाराष्ट्रामध्ये परत एकदा सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र लढून आणि परत या महाराष्ट्रामध्ये परत शिवसेनेचे आमदार खासदार निवडून आणून आणि या महाराष्ट्रामध्ये परत शिवसेनेचा भगवा कसा फडकेल या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्ते तन मन धनाने परत एकदा आम्ही काम करू. आणि खरोखर आज योगायोगाने मी नागपूरला आलो आणि आपली सगळ्यांची भेट झाली. खरोखर मला सुद्धा बरं वाटलं की आपले मुंबईचे, नाशिकचे लोक आपल्याला इथे भेटले. कुठेतरी विचारांची देवाणघेवाण ही झाली पाहिजे. म्हणून तुम्ही आजचा हा जो माझा व्हिडिओ घेतला आणि माझी जी प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेतली,
त्याबद्दल खरोखर मी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्ता हा जागेवरच आहे आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या मागेच आम जनता आहे. थोडं थांबवते तुम्हाला. कार्यकर्ता म्हणजे काय तुम्ही सांगितलं, तसंच कार्यकर्त्याची कामं नेमकी काय आहे. तुम्ही नाशिकमध्ये आहात, ठाकरे गटाचा आता ठाकरे गट आहे, बरोबर. पूर्वीची शिवसेनाच आहे. तर शिवसेनेचं नेमकं काम कसं करता ग्राउंड पातळीवर, जे ग्राउंड झिरोवर तुम्ही काम करता, तुम्ही सगळे असता, नेमकं काय काम आहे, प्रोसेस काय आहे थोडं सांगा. जर सपोज आता एखादं इलेक्शन आहे, त्याचं कामकाज कसं असतं, पक्ष नेतृत्व कसं तुम्हाला गायडन्स देतं. पक्ष नेतृत्व संबंधित पक्षाचे संपर्क प्रमुख नेमले जातात. प्रत्येक मतदारसंघावाईज आदेशाप्रमाणे पदाधिकारी नेमले जातात. विधानसभा संपर्क प्रमुख किंवा उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख या जे पदाधिकारी जे नेमले जातात, या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत जसे जसे आदेश येतील आणि तसे तसे आम्ही काम करत असतो की प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक मतदारांच्या घरी जाणं, किती लोक आज मतदार यादीमध्ये दुसऱ्या जागी स्थलांतर झाले, त्याच्यानंतर किती लोक मृत झाले, त्यांचे नावं कमी झाले का नाही, आणि गोरगरीब लोकांसाठी संजय गांधी निराधार योजना असो की शेतकऱ्यांचे काही प्रश्न असो की गोरगरिबांसाठी रेशन कार्ड असो, अन्न सुरक्षा विषय असो किंवा अजून कुठल्या शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमधील केस पेपर किंवा त्यांना सुविधा मिळत नाही, त्यांच्यावर योग्य उपचार त्यांना भेटत नाही, म्हणून त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि संबंधित नागरिकांना, लाभार्थ्यांना त्यांना कसा लाभ देता येईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही संघटनेमार्फत आम्ही काम करत असतो. बऱ्याच दिवसात कामाची कधी दखल घेतली जाते. तर मी मागाशी सांगितलं, आता मी माझं काम करत असतो, पण वरिष्ठांनी सुद्धा याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हल्ली आपण जे बघतो, जे ओरिजिनल लोक जे असतात, जे पक्षामध्ये खरोखर चांगलं काम करतात, त्यांच्यामुळे आमदार खासदार निवडून येतात, पण ते आमदार खासदार स्वतःच्या फायद्यासाठी हे दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतात. ही खरोखर ही धोक्याचीच घंटा आहे आणि असं कुठल्या प्रकारे होता कामा नये, म्हणून ओरिजिनल कार्यकर्त्यांना सुद्धा ही आता जपण्याची वेळ आलेली आहे आणि ओरिजिनल कार्यकर्त्यांना मान सन्मान हा दिला गेला पाहिजे. पण हल्ली सध्या जे बघतो आम्ही, जो दुसऱ्या पक्षातून येतो तो 4 पक्ष बदलून जातो आणि परत तो स्टेजवर येतो आणि तो आम्हाला संघटनेच्या बाबतीत शिकवतो. याचं मला खरोखर निश्चित दुःख वाटतं की जो पक्षाचं काम करतो आणि जो 4 पक्ष बदलून येतो आणि त्यांनी स्टेजवर बसायचं आणि त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवायची, हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि खरोखर ओरिजिनल कार्यकर्त्यांना जपायची आत्ताची ही खूप काळाची गरज आहे. जर खरोखर कार्यकर्त्यांना जपले तरच पुढे सुद्धा आपले पक्षाचं ध्येय धोरण किंवा पक्षाचे आमदार खासदार वाढतील. जर कुठल्या प्रकारे जर त्यांची दखल घेतली नाही तर मग पक्षाला सुद्धा त्याची कुठेतरी किंमत मोजावी लागेल, असं माझ्या मनात तरी असं मला वाटतं. आता जसं शिवसेनेमध्ये फूट पडली, ठाकरे शिंदे गट झालं आणि त्यावेळेस ग्राउंड लेवलला काय परिस्थिती होती. आता सध्या 2 दिवसापूर्वी नाशिकचे भाऊसाहेब शिंदे गटात गेले, त्यावेळेस कार्यकर्त्यांमध्ये काय नेमकी त्यांची काय भावना असते आणि ग्राउंड लेवलवर कसे तुम्ही काम करता. मध्यंतरी अशाही बातम्या आलेल्या की कार्यकर्ते एकमेकांना भिडतायत, ठाकरे शिंदे गट असं झालेलं आहे, त्यामुळे काय कसं बघताय असं. कसं आहे, सध्या जी परिस्थिती चालू आहे, जे ठाकरे गटातून शिंदे साहेबांच्या गटामध्ये जे काही पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार, खासदार हे जातात आहेत, त्याच्यामुळे जे ओरिजिनल शिवसैनिक असतात, ज्यांनी पक्षासाठी काम केलंय, आता आमच्या इथं नाशिकला हेमंत गोडसेंसाठी मी स्वतः 1 ते 1.5 महिना मागच्या पंचवार्षिकला, आधीच्या 5 वर्षी, आत्ताचे सुद्धा जेव्हा निवडून आले, तर मी कुठल्याही त्यांच्याकडून अपेक्षा न करता त्यांना आम्ही जीवाचं रान करून निवडून आणलं आणि ते आमच्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात तेव्हा कुठंतरी वाईट वाटतं. मग असं असताना थोडासा शिवसैनिकांना स्वाभाविक राग येणं हा स्वाभाविक असतो, पण हे जे चालू आहे हे बरोबर नाही, हे पक्षाच्या दृष्टीने खूप घातक आहे. म्हणून सुद्धा जाणाऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे, काय होतं असं तू, काय झालं असं तू, कोणामुळे तू उदयास आलास तू काही नसताना जे आमदार खासदार झाले ती इतकी संपत्ती झाली आहे, कोणामुळे झाली, फक्त 4 अक्षरांमुळे झाली, शिवसेना.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे तुम्हाला नाव रूप भेटलं. यांच्यामुळे तुम्ही आज जे जग पाहतायत आणि ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये हे जे पद भोगतात हे फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादामुळे. खरोखर कुठंतरी त्यांची थोडीफार त्यांनी जाण ठेवली पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आपण जे मागाशी म्हणालात की शिंदे गट आणि ठाकरे गट हे एकमेकाशी भिडतात, कुठेतरी वैचारिकता थोडीशी इकडे तिकडे झाल्याच्या नंतर की आमच्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात की आम्ही तुमच्यासाठी काम केलं, आम्ही तुम्हाला निवडून आणलेलं आहे, तर शेवटी आम्हाला सुद्धा तुम्ही विचारलं पाहिजे असा हा जो राग आहे हा स्वाभाविक आहे. आणि खरोखर शिवसैनिकांमुळेच हे आमदार खासदार निवडून येतात. हे जरी आज आमदार खासदार जरी आज ते दुसऱ्या पक्षात गेले पण शेवटी त्यांना या मतदार राजाकडेच परत जायचे. यांच्यासाठी निवडून आणण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे शिवसैनिकच आहेत. आणि असे शिवसैनिक हे यांना निवडूनही आणलं पण यांनी जी पक्षाच्या विरोधात जे गद्दारी केली ही एकदम चुकीची आहे. आणि यांना सुद्धा येत्या काळामध्ये आम शिवसैनिक तर खूप जागृत झालेलाच आहे पण आम जनता जी आहे प्रत्येक मतदारसंघातील खूप सुज्ञ झालेली आहे की त्यांच्या मनाला सुद्धा पटलेलं नाही की ज्या पक्षामुळे तुम्ही निवडून आलात आणि त्या पक्षाची गद्दारी केली. जर तुम्हाला जायचंच होतं तर तुम्ही शिवसेना आमदारकीचा खासदारकीचा राजीनामा द्या आणि दुसऱ्या पक्षाशी परत तुम्ही निवडणूक लढा. हा खरा लोकशाहीचा अर्थ असा असतो. पण हे जे चाललेलं आहे हे योग्य नाही. आणि जे ओरिजिनल शिवसैनिक आहेत जे ग्रामीण भागातले असतील शहरातले असतील ते जागेवरच आहेत. आणि उद्धव साहेब ठाकरेंचा जो स्वभाव आहे खूप एक चांगला प्रेमळ एक अभ्यासू म्हणून एक महाराष्ट्राकडे बघण्याचा लोकांचा खूप चांगला दृष्टिकोन आहे. जरी आज आमदार खासदार जरी गेले पण परत शिवसेना या महाराष्ट्रामध्ये परत उभारी घेईल असं माझं तुमच्या प्रामाणिक मत आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे किती एकूण आहेत? नाशिकमध्ये ठाकरे गटाचे जवळजवळ आतापर्यंत जवळजवळ 100%च होते पण आता काही 8 ते 10 दिवसामध्ये 10-15 नगरसेवक गेले. आता परत काही वर्तमानपत्रात काही बातम्या वाचल्या काही परत 8 ते 10 लोक जाणार आहेत. माझं एकच म्हणणं आहे ज्याला जायचं त्यांनी जा पण पक्षाचा प्राथमिक सदस्यत्व राजीनामा द्या आणि तुमच्याकडे जे काही पदं असतील ते पहिले राजीनामा द्या. आणि ह्या पक्षाने तुम्हाला काहीतरी दिलं या पक्षाची काही चूक नसताना तुम्ही फक्त जे जात आहेत पक्ष सोडतायत ते फक्त तुमच्या स्वार्थासाठी. शिंदे गटात जरी गेले तर शिवसेना शिंदे गट ए असो बी असो पण हे जे राजकारण चालू आहे शिवसेना अस्थिर करण्याचं काम चालू आहे. पण हे उद्धव ठाकरेंची जी ओरिजिनल शिवसेना आहे ही अस्थिर होणार नाही. परत नवीन एका मोठ्या जोमाने परत लढेल आणि या महाराष्ट्रामध्ये परत आमदार खासदार परत महापालिका या सर्व आम्ही जिंकू असा मला ठाम विश्वास आहे. खरोखर तुम्ही आम्हाला आज जे इथे बोलण्याची संधी दिली आणि आमची जी प्रतिक्रिया तुम्ही ऐकून घेतली खरोखर तुमचे मनापासून आभार. जय हिंद जय महाराष्ट्र. नक्कीच धन्यवाद. तर कार्यकर्ता घोषणांऐवजीही कार्यकर्त्याला भावना आहेत त्याचं एक वेगळं मत आहे. आता जरी या व्हिडिओमध्ये राजेंद्रजींनी आपल्या पक्षासाठीच जे काही बोलले आहेत पक्षासाठीच बोललेले आहेत कार्यकर्ता म्हणून कसं काम पाहतात हे सगळं पाहिलेलं आहे हे सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा.